नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल मुंबई आझाद मैदान या ठिकाणी कुणबी समाज एल्गार मोर्चा मोठ्या गर्दीत यशस्वी झाला त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। कोकणातील कुणबी समाज या समाजाच्या वतीनं मुंबईच्या त्यांच्या संस्थेच्या वतीनं एक प्रचंड असा महामोर्चा आझाद मैदानावर आयोजित केला होता आणि मोर्चा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई परिसरातील लाखाच्या अधिक कुणबी तसेच इतर ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि या प्रचंड गर्दीमध्ये झालेल्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपापल्या समाजाचा पाठिंबा देखील या मोर्चाला देण्यात आलेला आहे। ओबीसी समाज तसा 346 जातीमध्ये विभागलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातील विशेष करून कुणबी जात ही मोठ्या संख्येने आहे आणि यांची जागा जमिनी आहे आणि या कुणबीमध्ये मराठा समाज ही घुसखोरी चाललेली आहे। मराठा समाज तसा उच्चवर्गीय हा सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या प्रगत आहे आणि असं असताना हा समाज कुणबी मराठा कुणबी अशा प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला शासन व्यवस्था जबाबदार असल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जरांडे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी आंदोलनाद्वारे मुंबईमध्ये जो GR काढण्यास शासनास भाग पाडलं आणि त्यामुळं मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे आणि या षडयंत्र रद्द करावं या हेतूनं येथील कुणबी समाजाची समस्त बुद्धिजीवी लोक एकत्र आले आणि त्यांनी पक्षविरुद्ध भूमिका घेऊन एक ओबीसीचा मोर्चा एल्गार मोर्चा आयोजित केला आणि त्या एल्गार मोर्चाने समाज बांधवांनी मोठ्या प्रतीनं प्रतिसाद केला। लोक खेडेगावातून दूरून आली आणि आपलीच भाजी भाकरी खाऊन एक प्रचंड गर्दी दाखवली। जे मराठा समाजाचं अनेक पैसा खर्च करून गर्दी जमवण्याचा प्रकार असो किंवा राजकीय पक्षाच्या बैठकींना पैसे देऊन लोक जमवण्याचा प्रकार असो, हा असा कुठलाही प्रकार या ठिकाणी नव्हता। स्वेच्छेने समाज बांधव मोठ्या संख्येने आलेले होते आणि या ठिकाणी आगामी काही काळात उच्चवर्गीय मराठा समाज जो राजकारणामध्ये पुढे आहे त्याला कुठेतरी शिव देण्यासाठी ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। इतर जातींना बरोबर घेऊन आगरी, कोळी, कुणबी, साळी, काळी, काष्टी तसेच भंडारी समाज आदी सर्व ओबीसीच्या जाती संघटित करून आगामी काही काळामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, महापालिका असो किंवा विधानसभा असो यामध्ये संघटित कुठेतरी प्रयत्न करून शासनाला हादरा देण्याचं काम या मोर्चाद्वारे होणार असं एक चित्र आहे। कारण उच्चवर्गीय लोक इतर लोकांची मतं विकत घेतात आणि आपल्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे कारभार करतात, आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करतात। ह्या गोष्टी कोकणातील विशेष करून कुणबी समाजाला ज्याची जाणीव झाली आणि ओबीसीचं आरक्षण रद्द होणार नाही। ओबीसीला मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या सवलती वाढविण्यात याव्या। तसेच शासनाने ज्याप्रमाणे मराठा समाजाला गेल्या 3 वर्षात 25,000हून अधिक निधी दिलेला आहे तसाच निधी ओबीसीच्या मंडळांना द्यावा आणि ओबीसीला सक्षम करावं। हा ओबीसी इथनं विस्थापित होणार नाही हे बघावं। ओबीसीच्या जागा ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील आगरी, कोळी, कुणबी समाजाच्या असो किंवा इतर रत्नागिरीपर्यंतच्या जागा या विविध प्रकल्पामध्ये ॲक्वायर करून MSRDच्या माध्यमातून MIDCच्या माध्यमातून येथील समाजाला जो विस्थापित करण्याचा डाव आहे तो येथील ओबीसीने ओळखलेला आहे आणि येथील ओबीसी समाजाचे आमदार उच्चवर्गीय समाजाच्या आमदाराला दाबतात किंवा नेत्यांना दबकून वागतात, आपल्या समाजाचे प्रश्न मांडत नाही आणि कुठेतरी राज्यकारती जमात होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही आणि यात मोर्चाद्वारे येथील ओबीसी समाजाच्या लोकांनी एक संदेश दिलेला आहे। जर उच्चवर्गीय लोक मागासवर्गीय लोकांना दाबत असतील, ओबीसीना दाबत असतील तर आगामी काळात ओबीसी संघटित होऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवेल आणि सत्तास्थानी बसेल असं एकूण चित्र आहे। या मोर्चाद्वारे ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये,
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई प्रांतामध्ये ओबीसी संघटित होईल आणि आपली राजकीय ताकद दाखवील, मताची ताकद दाखवील अशी अपेक्षा आहे। आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।